नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। राजकारणामध्ये कधी केव्हा काय होईल हे कधीही सांगून येत नाही किंवा मग त्याचा काही नियम नसतो। कधीही राजकीय भूकंप होऊ शकतात अशी सगळी परिस्थिती आहे आणि अलीकडच्या 5-7 वर्षांमध्ये तर विचारायलाच नको की महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या स्तराला गेलेलं आहे। या सगळ्या गोष्टी आम्हाला नवीन वाटत नाहीत, मात्र जेव्हा कधी एखादी गोष्टी नवीन घडते तेव्हा ती तितक्या वेळेपुरती का होईना पण ती राजकारणामध्ये धक्कादायक असते। महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। विधानसभा निवडणूक लागलेल्या आहेत आणि अंतर्वाली सराटीकडून निवडणुकीच्या बाबतीमध्ये काय नेमका निर्णय येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि तो एकदाचा निर्णय आलेला आहे। निवडणुका लढायच्या नाहीत, कोणालाही पाडा आणि कोणालाही निवडून आणा अशा प्रकारचा निर्णय तिथून आलेला आहे। या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्या तर फार चिंताजनक आहेत, समाजासाठी आहेत आणि निवडणुकीच्या बाबतीमध्ये सुद्धा आहेत। काही जणांसाठी हा निर्णय अत्यंत फायदेशीर आहे, किफायतशीर आहे आणि फार समाधानकारक आहे, तर काही जणांसाठी फार संतापजनक आणि फार हिरमोड करणारा आहे। अनेक लोक या निर्णयाकडे लक्ष लावून होते। बऱ्याचशा लोकांनी तिथून उमेदवारी मागितल्या होत्या। आता आपल्यालाच उमेदवारी मिळेल आणि समाजाच्या जीवावर आपण आमदार होऊ असे अनेक जणांना वाटत होतं, मात्र त्यांचे जे आहे ते हिरमोड झालेलं आहे, मूड ऑफ त्यांचा झालेला आहे। या सगळ्या गोष्टींमध्ये बीड विधानसभेबद्दल जर बोलायचं झालं तर बीड विधानसभेमध्ये अनेक चेहरे असे होते की ज्यांना निवडणूक लढवायची होती आणि जरांगेंचा पाठिंबा मिळाल्यानंतर आपण आमदार होऊ असं त्यांना वाटत होतं, मात्र तशी सगळी परिस्थिती घडलेली नाही। लोकांना अर्ज मागे घ्यावे लागलेले आहेत। काही लोकांनी पूर्वी नियोजित करून अर्ज ठेवलेले आहेत आणि त्यामुळे इथली निवडणूक जी आहे ते जड झालेले। बहुरंगी निवडणूक जी आहे ते बीड विधानसभेची होणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3 क्षीरसागर या निवडणुकीच्या रणांगणात आहेत असं म्हटल्यानंतर फार चर्चेला उधाण आलं होतं। अखेर जयदत्त क्षीरसागर यांनी अर्ज माघार घेतला आणि त्यांनी मुंबई गाठली आहे असं बोललं जातं। जयदत्त क्षीरसागरांना एक फोन आला आणि जयदत्त क्षीरसागरांनी उठून थेट अर्ज मागे घेतला आणि तिथून ते थेट मुंबईला निघून गेलेत अशा प्रकारची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। जयदत्त क्षीरसागरांना नेमका फोन कोणाचा होता आणि ते मुंबईला कशासाठी गेलेत हे येणाऱ्या काळामध्ये काही दिवस कळेलच। मात्र जयदत्त क्षीरसागरांनी अर्ज मागे घेतलाय खरा, मात्र ते सपोर्ट कोणाला करणार आहेत हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे। जयदत्त क्षीरसागरांनी माघार घेतली 2 क्षीरसागरांसाठी फायदेशीर झालेला आहे, संदीप क्षीरसागर, योगेश क्षीरसागर। आता दोघंही एक अजित पवार गटाकडून आणि एक शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत, तर दुसरीकडे इथं बंडखोरी झालेली आहे। शिंदे गटाकडून इथं उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप हे अपक्ष निवडणूक या ठिकाणी लढत आहेत, तर दुसरीकडं ज्योती मेटे यांचाही या ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज आहे। काही दिवसापूर्वी ज्योती मेटे यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता। माघारी आल्यानंतर त्यांनी जरांगेंचं समर्थन आपल्याला मिळेल अशी आशा बाळगली होती, मात्र तिथूनही त्यांना जे आहे ते यश आलेलं नाही आणि अशीच परिस्थिती अनिल जगतापांची सुद्धा होती। त्यांना वाटत होतं की मला उमेदवारी जरांगे देतील, मात्र तिथेही त्यांना उमेदवारी मिळालेली नाही। अखेर निवडणूक लढवायचा निर्णय जो आहे तो ज्योती मेटे आणि अनिल जगतापांनी घेतलेला आहे, ते अपक्ष निवडणूक लढवतात। तर दुसरीकडे भागवत तावरे नावाचे पत्रकार आहेत आणि त्यांचं फार मोठं प्राबल्य अलीकडच्या काळामध्ये आहे। मागच्या 2 महिन्यांपासून ग्रामीण भागातला आणि मतदारसंघ पिंजून काढलेला भागवत तावरे नावाचा उमेदवार हा सर्व उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरू शकतो। खास करून संदीप क्षीरसागर, योगेश क्षीरसागर यांच्यासाठी हा उमेदवार डोकेदुखी ठरू शकतो, कारण वोट बँक असलेल्या ठिकाणी सदरील व्यक्तीनं म्हणजे भागवत तावरेंनं त्या ठिकाणी जे आहे ते फार लोकप्रियता मिळवलेली आहे। मुस्लिम समाज हा विधानसभेसाठी सुद्धा म्हणजे जसा लोकसभेला निर्णायक ठरला तसं विधानसभेला सुद्धा तो निर्णायक ठरू शकतो। ग्रामीण भागामध्ये सुद्धा भागवत तावरेंचं फार चांगलं नेटवर्क आहे आणि त्यामुळे संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर या दोघांची डोकेदुखी ठरणारा हा उमेदवार आहे। त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी फोनसुद्धा आलेले आहेत अशी माहिती मला मिळालेली आहे, मात्र उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही आणि उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळं या दोघांनाही याचा त्रास होऊ शकतो। सध्या तरी हिट लिस्टवर हे दोघंजण आहेत, त्यांच्यानंतर ज्योती मेटेंचा नंबर लागतो, पुन्हा अनिल जगताप आहेत। कशी सगळी परिस्थिती होऊ शकते हे आता येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागेल। अनेकांनी अर्ज मागे घेण्यासाठी एकमेकांना संपर्क केला, विनंत्या केल्या, अर्ज मागे निघाले आहेत, मात्र अडचणीचे अर्ज ठरलेले जे आहेत ते 2-3 आहेत। मग ज्योती मेटे आहेत, अनिल जगताप आहेत, भागवत तावरे आहेत। हे प्रमुख जे अर्ज आहेत हे फार मताधिक्य घेऊ शकतात आणि विनिंग असलेल्या सीटला फार मोठा अडथळा निर्माण करू शकतात। त्यामुळे पक्षाचे उमेदवार जे आहेत, अजित पवार गटाचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, योगेश क्षीरसागर आहेत, संदीप क्षीरसागर आहेत शरद पवार गटाचे, या दोघांनाही डोकेदुखी ठरणारा हा उमेदवार आहे भागवत तावरे। त्यामध्ये अनिल जगतापसुद्धा आहेत, ज्योती मेटेसुद्धा आहेत। आमदार नेमका कोण होणार हे येणाऱ्या काळामध्ये कळेलच। निवडणुकीमध्ये सुद्धा कोण फार वातावरण त्याचं चांगलं राहतं हे सुद्धा पाहावं लागणार आहे।
भागवत तावरेंना विनंती करण्यामध्ये कोणालाही यश आलेलं नाही अशी सगळी परिस्थिती आहे. ग्रामीण भागात जर पाहिलं आणि शहर भागांमध्ये जर पाहिलं तर भागवत तावरेंचं चांगलं जे आहे ते प्राबल्य आहे आणि त्यामुळे या दोघांची डोकेदुखी वाढणार आहे. भागवत तावरेंना अजूनही विनंती केली जाऊ शकते अशी सगळी परिस्थिती आहे. मात्र ते करतात का हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे. येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीमुळे फार रंगत येणार आहे. फार चांगले चेहरे या निवडणुकीमध्ये आहेत आणि दोघंही तरुण क्षीरसागर, म्हणजे लोकांना वाटत होतं की आता क्षीरसागर मुक्त होतील, मात्र जयदत्त क्षीरसागरांच्या माघारमुळे आता पुन्हा एकदा क्षीरसागरांच्या भोवती सत्ता फिरते का ही सुद्धा आता पाहावं लागणार आहे. मतदारसंघामधले लोक नेमके काय निर्णय घेणार हे आता पाहावं लागणार आहे. दोन क्षीरसागरांना आमने सामने आता लढत जे आहे ते पाहावे लागणार आहे. थोरले क्षीरसागरांनी माघार घेतली आहे, ते सपोर्ट कोणाला करणार हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथं सुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.